मंडळी, मी साहिल तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मंडळी, आज आहे ना, आज आम्ही म्हणजे पोरं आहेत ना, आपल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये ना दुसरं ठिकाणं आहेत कोकणामध्ये, ते आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आता मित्रमंडळी आले ना की आपण जाऊया. आता आम्ही चाललो. आता आहे ना, आम्ही आलो आहे श्री संगमेश्वर मंदिर कसबा येथे आलो आहे आता आम्ही. आणि समोर आहे ना मंदिर आहे. आणि आज पाऊस पण आहे थोडाफार गावाला. आणि आहे ना नदीला पाणी वगैरे आलं आहे. छान असं वातावरण झालं आहे, ते तुम्हाला आता मी दाखवतो. हे गो मंडळी, इथलं वातावरण बघा एकदम. बघा नदीला किती पाणी आलं आहे. मंडळी आहे ना, आता आतमध्ये आहे ना, पहिल्यांदा आपण मंदिरामध्ये जाऊया. मध्ये महादेवांचं मंदिर आहे सावकाश. तर आतमध्ये जाऊन येऊया. पाऊस पण आलाय जोरदार. हे बघा मंदिर आहे इथं. आता ना आतमध्ये जाऊया आता. नदीला पाणी वगैरे आलं. त्या साईडला गणपती बाप्पाची मूर्ती आहे. मंडळी, इकडून या रोडवरून जर तुम्ही सरळ आतमध्ये गेलात ना, हे बघा या साईडला मंदिर आहे संगमेश्वर. आणि या साईडला या ब्रिजवरून सरळ गेलात ना, तर त्या साईडला आहे ना पुढे जाऊन कर्णेश्वर मंदिर आहे. ते देखील तुम्हाला दाखवतो मी पुढे जाऊन. आहे ना, आता मंडळी कर्णेश्वर मंदिराच्या इथं आलेलं आहे. तर तुम्हाला आता आहे ना कर्णेश्वर मंदिर दाखवतो आतमध्ये जाऊन. तर चला आतमध्ये जाऊया आता आपण. हे बघा, हे कर्णेश्वर मंदिर आहे. हे गणपतीचं मंदिर आहे या साईडला बाजूला. तर मंडळी, हा आहे ना प्रवेशद्वार आहे. आणि हे मंदिर आहे ना पांडवकालीन श्री कर्णेश्वर मंदिर आहे. आणि आता आपण आतमध्ये जाऊया. हा हा बोल. हा या साईडून बाहेर पडायला आहे. नमस्कार मंडळी, तुम्ही आहे ना जर मुंबई गोवा मार्ग हायवे या साईडून जर येत असाल ना, तर तुम्ही या ठिकाणी नक्की या. कारण का इथे मस्त एकदम पॉझिटिव्ह वातावरण आहे पूर्ण. जर तुम्ही आलात तर कसबाच्या साईडला आहे हे आतमध्ये मंदिर. तर नक्की या तुम्ही या साईडला. तर आता पुढे आम्ही चाललो आहे मंडळी. आता आहे ना आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या वाड्याजवळ चाललो आहे. तिथं संभाजी महाराजांना पकडण्यात आलं वाडा मी तुम्हाला आता दाखवतो. तिथून त्या कर्णेश्वर मंदिराच्या इथून सरळ जर इकडे या साईडला आलात ना, तर इकडे सरळ वाड्याजवळ चालू आहे.
बघा हा वाडा आहे तो. आलाच ना, पाणी वगैरे खूप भरलं इथं. अजून आहेत ना आजूबाजूला काही मंदिर आहेत, पण आतमध्ये आहे ना खूप जंगल वगैरे झालं आहे, त्यामुळे आतमध्ये ते मंदिर आम्ही बघायला नाही गेलो. तर आता आहे ना पुढे छत्रपती संभाजी महाराजांचा आहे ना पुतळा वगैरे आहे, तो तुम्हाला दाखवतो मी पुढे जाऊन. तर चला पुढे जाऊया. तिथून जर मंदिरात त्या वाड्याजवळून बाहेर आलात ना की या साईडला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे मोठं असं. तर हे बघा, हे कसब्याचे येतं आणि इथे आहे ना लेंडी वगैरे भरते. हे बघा ते स्मारक आहे. आणि इथून सरळ हा जो रोड येतो ना तो मुंबई गोवा मार्ग हायवे आहे ना, तो सरळ यासाठी सरळ रोड येतो. आम्ही आता पुढे चालतो. तर मंडळी आता आहे ना आम्ही चाललो आहे राजवाडी येथे गरम पाण्याचा कुंड आहे त्या ठिकाणी चाललो आहे आम्ही. तर चला हा मुंबई गोवा मार्ग हायवे आहे गोवा मार्ग. हां तर मंडळी आता आम्ही आहे ना राजवाडी गरम कुंडाच्या इथं आलेलो आहोत आणि आम्हाला आहे ना पावसानं खूप जोरदार झोडपत आणला नाही. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया तिकडे. मंडळी आता आहे ना आम्ही आलेलो आहे या ठिकाणी आणि हे आहे ना खाली जायचं ठिकाण आहे. एकदम बघा भारी एकदम ठिकाण मस्त आहे. नेचर बघू शकता तुम्ही, फुल जंगलामध्ये आहे आतमध्ये. बघा आम्ही आहे ना त्या ठिकाणावरती आलो आहे जिथं गरम पाण्याचं कुंड आहे ना. हे बघा भारी ठिकाण आहे. आता आहे ना आपण आतमध्ये जाऊया तिकडे मी बघूया. आहे ना मंदिर आहे या साईडला. तर आता आपण आतमध्ये जातोय. बघा इकडं मंदिर आहे. आता मंदिरामध्ये चाललो आहे आतमध्ये. आतमध्ये खूप कागद आहे. बारीक आपण होतो तो बारीक माहिती असेल ना कायदा वगैरे आपण अंगावर काही असेल ना काय माहित नाही पण मजा मंडळी आता आहे ना आम्ही थोडीफार आंघोळ केली गरम कुंडामध्ये आणि आता आम्ही निघालोय घरी जायला निघालो आणि पाऊस पण जोरान आलाय. तर चला आता घरी जाऊया डायरेक्ट. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब पण करा. तर चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय.